हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. मी सुप्रिया. माझ्या सुप्रिया देशमुख ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हालाही टेन्शन येतं का तांबा पितळाची भांडी घासायला किंवा देवाच्या मूर्त्या घासायला की काळे हात होतील किंवा इतका वेळ लागेल? तर चला आपण एकदम सोप्या पद्धतीने आपल्या देवाच्या मूर्त्या तांब्याची भांडी साफ करूया. तर त्यासाठी मी इथे 8 ते 10 चिंचेचे तुकडे घेतले होते आणि ते पाण्यात भिजून 1 तास ठेवले होते. 1 तासानंतर त्या चिंचेच्या तुकड्यांचा छान हातानेच असा गर काढून घेतला. गर काढून झाल्यानंतर सगळ्याच देवांना छान चिंचाचं व्यवस्थित लेपन करून घेतलं आणि हे लेपन करून आपल्याला 5 ते 10 मिनटं असंच राहू द्यायचं होतं. आता पेस्ट लावून 10 मिनटं झाले होते. त्याच्यानंतर आता घासायला घेतले होते मूर्त्या. तर छान बोटाने किंवा छोट्या अशा ब्रशने तुम्ही हे मूर्त्या साफ करून घेऊ शकता आणि याच्याने हात तुमचे काळे पण होणार आणि मूर्त्या आणि तांब्या पितळाची भांडी पण खूप छान साफ होतील आणि जास्त वेळही लागणार नाही साफ करायला. म्हणून या पद्धतीने एक वेळेस तांबे पितळाची भांडी देवाच्या मूर्त्या नक्कीच साफ करून बघा. खूप छान निघून जातात, लवकर वेळही लागत नाही आणि जास्त साफ करायला. अशा पद्धतीने मी सगळ्या देवाच्या मूर्त्या तांबे साफ करून घेतले. आणि तुम्हाला फरक दिसतच असेल की आधीच्या देवाच्या मूर्त्या आणि आता घासून ठेवलेल्या देवांच्या मूर्त्या यामध्ये फरक हा दिसतच असेल. घासलेल्या मूर्त्या आता किती चमकत आहेत असं. नंतर सर्व देवांच्या मूर्त्या मी स्वच्छ पाणी घेऊन धुवून घेतल्या. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू.